आजचा जो बायोडाटा आहे तो सातारा जिल्ह्यातील मुलांसाठी आहे आणि या मुलीकडच्यांच्या अपेक्षा पण बऱ्यापैकी साधारण आहेत. त्यामुळे एक विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षेत बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्याने नक्कीच त्याचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचं जन्मवर्ष 1997 आहे. उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे. मुलीचं शिक्षण हे 12वी झालेलं आहे. पण त्यानंतर मुलीने ब्युटी पार्लरचा 2 वर्षांचा डिप्लोमा केलेला आहे. त्यानंतर सुद्धा तिने अनेक कोर्सेस केलेले आहेत. मुलीच्या कुटुंबामध्ये आई, वडील आणि भाऊ अशी त्यांची फॅमिली आहे. त्यांचं जे मूळचं गाव आहे ते सातारा जिल्ह्यातील आहे. पण त्यांचं कुटुंब गेली अनेक वर्ष झाली ठाणे जिल्ह्यामध्ये स्थायिक आहे. तर त्यांची अपेक्षा अशी आहे की जे मुलाचं मूळचं गाव आहे ते सातारा जिल्ह्यामधील कोणत्याही गावातील असेल तरीही त्यांना चालेल. मुलगा हा 96 कोळी मराठा कास्टमधील असावा. मुलाचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असावं आणि तो मुलगा नोकरीनिमित्त पुणे किंवा मुंबई या भागामध्ये सेटल असावा. मुलाला किमान 30 ते 35 हजार रुपये एवढा जरी पगार असेल तरीही त्यांना चालेल. त्यासोबतच मुलाला गावी थोडीफार शेती असावी. मुलाचं पुणे किंवा मुंबई या ठिकाणी स्वतःचं राहतं घर असावं. आणि सर्वात महत्वाची त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे की मुलगा हा निर्व्यसनी असावा, मुलगा हा स्वभावाने चांगला असावा आणि मुलाच्या जी घरातली माणसं आहेत ती सुद्धा स्वभावाने चांगली असावीत अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांनी सांगताना स्पष्टपणे सांगितले की आम्हाला चांगली माणसं हवी आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईकांमधील कोणताही मुलगा जर का या अपेक्षा बघत असेल, त्याचं मूळचं गाव सातारा जिल्ह्यातील असेल आणि तोही पुणे मुंबईमध्ये स्थायिक असेल, 1992 पर्यंत त्याचं जन्मवर्ष असेल, तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्याने नक्कीच त्याचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. आपल्या वधूवर केंद्रामध्ये तुम्हाला नावनोंदणीविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत. त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्कीच आपल्या वधूवर केंद्रामध्ये नावनोंदणी करा. फक्त एक गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी वाटते की आज समाजामध्ये शिकलेल्याच मुलींची संख्या जास्त आहे. कमी शिकलेल्या मुलींची स्थळे ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध येतात. त्यामुळे ज्या मुलांची शिक्षण कमी झालेले आहेत किंवा जी मुलं खेडेगावात राहतात त्या मुलांना पगार साधारण आहे, अशा मुलांसाठी मिळती जुळती स्थळे आज फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात. आम्ही त्या मुलांसाठीही प्रयत्न करत असतो. फक्त त्या पालकांच्याकडून किंवा मुलांच्याकडूनही आम्हाला एक सहकार्य आवश्यकता आहे. तशी स्थळे ही आधीमध्ये येतात. त्यामुळे ही गोष्ट एक समजून घेतली पाहिजे की आज कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही मूळ समाजातच कमी आहे. त्यामुळे आमच्याकडून सुद्धा ती स्थळे कमी प्रमाणात येणार. आम्ही नावनोंदणी करताना सुरुवातीला सर्व ती माहिती तुम्हाला सांगतो देखील आणि तुम्हाला ते लिखित स्वरूपात आम्ही पाठवतो देखील. पण बऱ्याच जणांचं असतं की लग्नाची घाईगडबड झाल्यामुळे माणसांनी टेन्शन घेतलेलं आहे. आज बरीच मुलं गावागावात, प्रत्येक गावागावात आज बऱ्याच मुलांची वय वाढली, मुलांची शिक्षण साधारण आहेत किंवा मुलं शेती व्यवसाय करतात. त्यामुळे आज मुलांची लग्न राहिलेली आहेत. त्यामुळे मुलं आणि पालक आणि त्यांचे नातेवाईक आज बरीच जण टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळे कुठेतरी तो त्रास हा आमच्यावरती कमी शिकलेल्या मुलांचा निघतो. त्यामुळे ही गोष्ट फक्त विनंती आहे की होता कामा नये. आम्हालाही कुठेतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आज शिकल्यात मुली जास्त करून, मुलींच्या अपेक्षाही त्या तुलनेत वाढलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला सपोर्ट करत आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे. त्यामुळे थोडंफार समजून ही गोष्ट घेतली पाहिजे. आपलं वधूवर केंद्र हे 100% खात्रीशीर आहे, 100% विश्वसनीय आहे. आपल्या वधूवर केंद्राच्या मार्फत कोणाचीही कसली आम्ही फसवणूक करत नाही. कारण आज बऱ्याच लोकांच्याकडून मी ऐकतो की या ठिकाणी पैसे भरले, त्यांचे फोन स्विच ऑफ झाले. बऱ्याच चुकीच्या ठिकाणी लोक पैसे भरतात आणि फसतात. पण आपल्या इथे तसं अजिबात होत नाही. आपलं ऑफिस हे नेहमीच चालू असतं. आपल्या ऑफिसचे फोन हे नेहमीच चालू असतात. फक्त आम्ही जी खरी माहिती आहे तीच आम्ही तुम्हाला सांगतो की कमी शिकलेल्या मुली आज समाजात कमी आहेत. तुम्हालाही त्या गोष्टीची जाणीव आहे की आज सर्रास मुली ह्या ग्रॅज्युएट आहेत आणि नुसतं ग्रॅज्युएट असेल तरी आज मुलींच्या अपेक्षाही वाढल्यात. बऱ्याच मुलींच्या कॉमन अपेक्षा आहेत की मुलगा हा पुणे मुंबईत नोकरी करणारा असावा. अशा आज ऑलमोस्ट 80-90% मुलींची अपेक्षा आहे. त्यामुळे थोडासा आपल्यासाठी मिळते मूर्ती स्थळी मिळायला थोडाफार टाइम जातो. एखाद्याचं नशीब चांगलं असेल तर लग्न लवकर होऊन जातं. त्यानंतर स्थळ आवडल्यानंतर ती पत्रिका जुळली पाहिजे. ती तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीच्या ठिकाणी पाहता. त्यामुळे लग्न ठराविक दिवसात जमेलच का याची आम्हाला खात्री, हमी, गॅरंटी देता येत नाही. कारण तो सर्वस्वी निर्णय कुठल्या मुलीसोबत लग्न करायचं, मुलीकडचे ठरवतात कुठल्या मुलासोबत लग्न करायचं, पत्रिका कशी बघायची, नातेसंबंध योग्य आहेत का, इतर गोष्टी ही सर्व खात्री ही तुम्ही करता. त्यामुळे त्याची गॅरंटी आम्हाला देता येत नाही. फक्त आम्ही आमच्यातर्फे जे काय होतं तेवढे स्थळ तुम्हाला पाठवतो, तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुम्हाला जी स्थळे आवडतात त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जिथे जिथे गरज पडेल तिथे सहकार्य आमचं 100% तुम्हाला राहतं. फक्त जी मुलं उच्च शिक्षित आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे विशेष मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे. त्यामध्ये आम्ही वैयक्तिक स्थळे तुम्हाला पाठवतो आणि त्या स्थळांना कॉन्टॅक्ट सुद्धा आपल्या ऑफिस थ्रूच केले जातात. त्यासाठी थोडीशी नॉर्मल सुविधेपेक्षा फी जास्त आहे. पण त्यामध्ये आम्ही उच्च शिक्षित मुला मुलींचीच नावनोंदणी करतो कारण त्यांच्यासाठी आम्ही तेवढी स्थळे
उपलब्ध करून देऊ शकतो त्यासाठी. त्यामुळे नक्कीच मराठा समाजातील कोणीही तुमच्या ओळखीचा असेल आणि लग्नासाठी एक 100% खात्रीशीर वधूर केंद्र शोधत असेल तर आपल्या वधूर केंद्राचं नाव त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.